तर इंडिया आघाडीची नवी दिल्लीमध्ये बैठक पार पडली। इंडिया आघाडीचे अनेक नेते, सर्व पक्षाचे नेते या बैठकीला उपस्थित होते आणि या बैठकीमध्ये महत्त्वाच्या 5 मुद्द्यांवर चर्चा झालेली आहे। शिक्षण मंत्र्याने राजीनामा द्यावा ही सुद्धा चर्चा झालेली आहे। कॉकरोच जनता पार्टी या संदर्भात आधीच आक्रमक झाली आहे आणि त्यानंतर आता इंडिया आघाडीच्या बैठकीत सुद्धा या विषयावर चर्चा झाली। सोबतच महागाई, बेरोजगारी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सुद्धा या बैठकीत चर्चा झाली आहे। लाखों विद्यार्थियों को प्रभावित करने वाले अनेक गंभीर मुद्दों की स्थिति को देखते हुए ये सर्वसम्मति से निर्णय लिया गया कि शिक्षा मंत्री को तत्काल इस्तीफे की हम मांग कर रहे हैं, वो इस्तीफा देना चाहिए, क्योंकि उनके कार्यकाल में नीट और सीबीएसई परीक्षाओं में शामिल लाखों युवकों के साथ विश्वासघात हुआ है। आज लाखों युवा आज रास्तों पे खड़े हुए हैं। आर्थिक स्थिति, बढ़ती बेरोजगारी, महंगाई, एट्रॉसिटीज और किसानों के मुद्दों को हम उठाते रहेंगे और जन सरोकारों से जुड़े अन्य महत्वपूर्ण मुद्दों पर भी हम चर्चा किए हैं। उसको केंद्र सरकार के तत्काल सर्वदलीय बैठक बुलाना चाहिए और सर्वदलीय बैठक अगर बुलाएंगे तो इस सारे मुद्दों को हम उनके सामने रखेंगे। अधिक माहिती घेऊया। आपले प्रतिनिधी महेंद्र जोईल आपल्यासोबत जोडलेले आहेत। महेंद्र, सर्वसामान्यांच्या महत्त्वाच्या मुद्द्यावर इंडिया आघाडी सुद्धा आक्रमक झाली आहे। या बैठकीकडे साऱ्यांचं लक्ष होतं। अधिकचा तपशील। नक्कीच आज इंडिया आघाडीची एक महत्त्वाची बैठक आहे ती दिल्ली इथे पार पडली होती। या बैठकीला उद्धव ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दृकश्राव्य पद्धतीने या बैठकीत सामील झाले होते। या बैठकीत एकंदरीत राहुल गांधींनी केलेलं जे भाष्य होतं ते म्हणजे SIR संदर्भात विरोधकांनी जे एकजूट दाखवली होती, SIR संदर्भात तशीच एकजूट जी आता या सरकारच्या विरोधात दाखवणं फार महत्त्वाचं आहे। असंच एकंदरीत जे आहे ते सरकार विरोधात जे आहे ते राहणं महत्त्वाचं आहे आणि भारत जे आहे ते भारताचं परराष्ट्र धोरण आहे त्या संदर्भातही राहुल गांधींनी टीका केली आहे, असे प्रश्न उपस्थित केले आहेत आणि भारत अमेरिका करार त्याचं जे ते शेतकऱ्यांना मोठं नुकसान झालेलं पाहायला मिळते। जनता ही या सरकार विरोधात आहे आणि असंच जर चित्र राहिलं तर येत्या वर्षभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जे आहेत ते पंतप्रधानपदी बसणार नसतील असं वक्तव्य केलं आहे। फार मोठं वक्तव्य त्यांनी या इंडिया आघाडीच्या बैठकीत केलं आहे। एकंदरीत आता इंडिया आघाडीची पुढची बैठक आहे ती ऑक्टोबर महिन्यात असणार आहे। त्यामुळे इंडिया आघाडीचं येत्या किंवा आगामी काळात कशी रणनीती असणार आहे हे जे आहे ते चित्र पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र ह्या सगळ्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी दिल्लीला न जाता थेट मातोश्री निवासस्थान होतं ते या ज्या इंडिया आघाडीच्या बैठकीत आपण पाहिलं तर दृकश्राव्य पद्धतीने सामील होताना पाहायला मिळाले होते। ठीक आहे महेंद्र, तुम्ही असेच जोडलेले राहा।